नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्या राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. 2025 हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी यशदायी आणि सफलतेचं असणार आहे. 2025 या नवीन वर्षामध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहेत. त्याचबरोबर नवीन घर खरेदी करण्याचा सुद्धा योग आहे. आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी 2025 मध्ये घडणार आहेत चला जाणून घेऊया. प्रत्येक काम अगदी परफेक्ट अर्थात परिपूर्णतेने करण्याची ज्यांची इच्छा असते आणि ज्यांचा प्रयत्न असतो अशी कन्या राशीचे लोक. कन्या राशीच्या लोकांना यश कसे मिळतं तर त्यांच्या या स्वभावामुळे प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट, पण कधी कधी थोडासा त्रास याचा इतरांना सुद्धा होतो, कारण हे इतरांकडून सुद्धा अशाच परफेक्ट कामाची अपेक्षा करतात आणि समोरच्याने ते नाही केलं की मग मात्र त्यांची चिडचिड होते. पण असं जरी असलं ना तरी हिशोबात अगदी चोख असणारी आणि व्यवहार कौशल्य असणारी कन्या रास या कन्या राशीसाठी 2025 हे वर्ष अनेक चांगल्या घटना घेऊन आलंय. त्यापैकी ज्या आर्थिक घटना आहेत त्याबद्दल आधी बोलूया. आर्थिकदृष्ट्या 2025 हे वर्ष कन्या राशीसाठी चांगलं असू शकतं. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुम्ही चांगले पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर यावर्षी तुम्ही चांगली बचत करण्यात सुद्धा यशस्वी व्हाल. आता बचत केली की सहजच माणसाला गुंतवणूक करावीशी वाटते, पण गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून मात्र तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. किंवा कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर तुमचे पैसे गुंतवायचे असतील तर ते योग्य तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने योग्य त्या ठिकाणी अगदी सावधगिरीने बाळगून गुंतवा. पण एकंदरीत विचार करता आर्थिकदृष्ट्या 2025 हे वर्ष तुमच्यासाठी उत्साहवर्धक असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आर्थिक आघाडीवर कोणत्याही अडचणी येणार तसं तुम्हाला फारसं सामोरं जावं लागणार नाही. काही छोट्या मोठ्या अडचणी येतील पण त्यावर तुम्ही मात करू शकाल. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष उत्कृष्ट म्हटलं पाहिजे. आता वळूया करिअरकडे. करिअरच्या दृष्टीने सुद्धा हे वर्ष कन्या राशीसाठी यशाचं असणार आहे. तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन बेंचमार्क सेट करू शकता. हे वर्ष तुमच्या नोकरी, शिक्षण, व्यवसायात उत्तम संधी घेऊन येणारं ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुद्धा यश मिळताना दिसणार आहे. खास करून नोकरदारांबद्दल बोलायचं झालं तर नोकरदारांसाठी हे वर्ष उत्तम जाणार आहे. तुमच्या प्रतिभेमुळे तुम्ही यशस्वीपणे तुमच्या कामावरती तुमचा ठसा उमटवाल. नोकरीच्या दृष्टिकोनातून विचार करता कन्या राशीच्या लोकांसाठी मागील वर्षापेक्षा म्हणजे 2024 पेक्षा 2025 हे वर्ष नक्कीच चांगलं असणार आहे असं ग्रहमान आहे. जे नोकरदार आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष त्यांच्या आयुष्यात प्रगती, पदोन्नती, पगारवाढ या गोष्टी घेऊन येणारं ठरेल. तुमचा बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल, पण हे सगळं जरी खरं असलं तरी हे सगळं तुमच्या मेहनतीचं फळ असणार आहे. त्यामुळे मेहनत, प्रामाणिक प्रयत्न, कष्ट तुम्हाला करायचेच आहेत. प्रामाणिक मेहनतीनेच तुम्ही हे सगळं साध्य करू शकणार आहात. आता बोलूया व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल. आता व्यावसायिकांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्यासाठी 2025 हे वर्ष थोडंसं संमिश्र परिणाम देऊ शकतं. संमिश्र म्हणजे काय? कुछ खट्टा कुछ मीठा असं म्हणू शकतो. तुम्हाला व्यवसायातले काही महत्त्वाचे निर्णय घेताना थोडा संयम ठेवावा लागेल. त्याचबरोबर मागच्या अनुभवांचा सुद्धा फायदा घ्यावा लागेल. या दोन गोष्टींनी तुम्ही सकारात्मक परिणाम मिळवू शकता. व्यवसायामध्ये काही उत्तम संधी समोर येतील. नाही असं नाही, त्या संधीचा फायदा घेतला तर अपेक्षित नफा तुम्हाला मिळू शकेल. काही नवीन योजनांवर सुद्धा तुम्ही काम करू शकता. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आता बोलूया कुटुंब आणि लग्नाबद्दल. आता ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत अशा अविवाहितांचे लग्न जमण्याची शक्यता 2025 मध्ये आहे असं ग्रहमान आहे. लग्नासाठी अनुकूल असं वातावरण आहे. त्याचबरोबर कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर वर्ष सुरुवातीचे पहिले 6 महिने जे आहेत ते फारसे समाधानकारक दिसणार आहेत. म्हणजे कुटुंबात भावनांमध्ये थोडेसे वाद किंवा काही आव्हानं असू शकतात. ही परिस्थिती तुम्हाला जरा संयमाने हाताळावी लागेल. हळूहळू परिस्थिती सुधारेल, पण कुटुंबातील सदस्यांमध्ये शांतता राखण्यासाठी तुम्हाला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची जरा विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसेच जोडीदाराबरोबर एखाद्या सहलीचं आयोजन यावर्षी तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकाल आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. विद्यार्थ्याच्या दृष्टीने सुद्धा 2025 हे वर्ष चांगलं जाणार आहे. पण प्रामाणिकपणे अभ्यास मात्र त्यांना करावा लागणार आहे, तरच त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्या राशीच्या लोकांना शत्रूपासून सावध 2025 या वर्षामध्ये राहावं लागणार आहे. कारण तुमच्या कामाच्या ठिकाणी लोकांना तुमचा हेवा वाटू शकतो. त्याचबरोबर थोडासा मत्सर वाटू शकतो, ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. अनावश्यक वादापासून स्वतःला दूर ठेवा. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ते कामच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे, हे लक्षात ठेवा. कन्या राशीचे विद्यार्थी असू द्या, व्यावसायिक असू द्या, नोकरी करणाऱ्या व्यक्ती असू द्या किंवा गृहिणी असू द्या, अगदी तुम्ही कुणीही असला तरी सुद्धा 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येणारं ठरणार आहे. पण त्या संधीचं सोनं करत तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवायचं काम मात्र तुम्हालाच करायचं आहे. त्यासाठी भरपूर मेहनत, प्रामाणिकपणे कष्ट हे करणं गरजेचं आहे. तर हे वर्ष तुमच्या स्वप्नांची पूर्तता करणारं ठरेल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मागच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत त्या वर्षी दूर होतील. परंतु नवीन समस्या उद्भवू नयेत म्हणून खाण्याच्या चांगल्या सवयी, योगासन हे सगळं करणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं, कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करणे या गोष्टींचं पालन करावं लागेल. विशेषतः कंबर किंवा पाठीचा खालचा भाग, मणके या सगळ्यांशी निगडीत जे आजार आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. वैद्यकीय सल्ला घेणं शहाणपणाचं. आता
कन्या राशीच्या लोकांना जर त्यांच्या आयुष्यात काही अडचणी येत असतील, की तुम्ही सांगता याप्रमाणे असा अनुभव आम्हाला काही येत नाही बाबा, आमच्या आयुष्यात फार समस्या चालू आहेत, असं वाटत असेल तर त्यावर उपाय आहेत. कन्या राशीच्या लोकांनी गणरायाची आराधना करावी. गणपतीची उपासना कन्या राशीच्या लोकांना विघ्नातून बाहेर काढणारी ठरते, सगळ्या संकटातून बाहेर काढणारी ठरते. पण मग आराधना करायची म्हणजे नक्की काय करायचं? तर तुम्ही गणपती बाप्पाचा एक स्तोत्र आहे अथर्वशीर्ष, ते रोज म्हणू शकता. ते रोज म्हटल्याने तुम्हाला निश्चितच तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडताना दिसतील. अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर तुम्ही संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणू शकता. ते मराठीतही उपलब्ध आहे. मराठीत सुद्धा म्हणू शकता. या प्रकारे गणपती बाप्पाचं कुठलं तरी एक स्तोत्र रोज नियमित न चुकता 2025 या वर्षामध्ये म्हणण्याचा संकल्प करा आणि तो संकल्प पूर्ण करा. निश्चितच गणरायाची कृपा तुमच्यावर होईल. किंवा स्तोत्रांना पर्याय म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाच्या ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप सुद्धा रोज करू शकता. 108 वेळा रोज या मंत्राचा जप करणं सुद्धा कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरते. रोज जमत नसेल तर दर बुधवारी किंवा दर मंगळवारी करण्याचा नियम तुम्ही करू शकता. गणपती बाप्पाची कृपा व्हावी म्हणून चतुर्थीचे व्रत करायला सांगितलं जातं. ते करणं सुद्धा लाभदायक ठरतं. या सगळ्या गोष्टी एकदम केल्या पाहिजेत असं नाही. तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर व्हाव्यात म्हणून तुम्ही यापैकी कुठल्याही एक उपाय निवडू शकता, पण तो उपाय नियमित करणं मात्र आवश्यक आहे. तसंच श्रद्धा भक्तीने करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्या राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.